ठीक आहे. काल आपण कॉम्प्लेक्स नंबरचा पहिला एक्सरसाइज संपवलेला आहे. कॉम्प्लेक्स नंबरच्या पहिला एक्सरसाइज थोडासा मोठा होता, दुसरा एक्सरसाइज थोडासा लहान आहे, पहिला एक्सरसाइज मोठा आहे. ठीक आहे. मॉड्युलस अँड अँप्लिट्यूड ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. मॉड्युलस म्हणजे काय आणि अँप्लिट्यूड म्हणजे आर्ग्युमेंट म्हणजे काय हे या पार्टला आपण बघायचं आहे. पहिल्यांदा लक्ष द्या. मॉड्युलस अँड अँप्लिट्यूड ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. मॉड्युलस म्हणजे काय? लेट z इज इक्वल टू a प्लस b आहे. बी एनी कॉम्प्लेक्स नंबर, कुठला पण कॉम्प्लेक्स नंबर असू दे, z इज इक्वल टू a प्लस b आहे असेल तर त्याचा मॉड्युलस ऑफ z म्हणजे मॉड्युलस मध्ये z दाखवायचा. असे जे चिन्ह आहे त्याच्यामध्ये z दाखवा म्हणजे त्याला मॉड्युलस असं म्हणायचं. आणि त्याला r सुद्धा म्हणतात. काही ठिकाणी मॉड्युलस ऑफ z लाच r म्हणायचं. r इज इक्वल टू रूट ऑफ a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर असं काढतात. समजा फॉर एक्झाम्पल मी असं घेतलं, समजा म्हणते मी फॉर एक्झाम्पल मी z इज इक्वल टू 2 प्लस i. तर इथं z इज इक्वल टू a प्लस b आहे, कंपेअरिंग करतो. a किती मिळतो मला 2 आणि b किती मिळतो 1. तर याचा मॉड्युलस z किती असणार? मॉड्युलस इज डिनोटेड बाय मॉड z. किती येणार? रूट ऑफ a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर म्हणजे रूट ऑफ 2 स्क्वेअर प्लस 1 स्क्वेअर म्हणजे 4 प्लस 1. z किती आला? मॉड्युलस z ला काही ठिकाणी r म्हणतात. मॉड्युलस z कितीला 5. कुठलाही कॉम्प्लेक्स नंबर असू दे, a आणि b माहित असेल तर r इज इक्वल टू रूट ऑफ a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर, ह्याला आपण मॉड्युलस ऑफ z असं म्हणायचं. काय म्हणायचं? मॉड्युलस ऑफ z. नेक्स्ट आहे आर्ग्युमेंट आणि अँप्लिट्यूड. आर्ग्युमेंटलाच काही ठिकाणी अँप्लिट्यूड असं म्हणतात. आता हे फॉर एक्झाम्पल मी पुसतो, ते तुम्हाला दाखवायसाठी मी फक्त लिहिलेलं आहे, त्याचा काही यूज होणार नाही. आता आर्ग्युमेंट म्हणजे अँप्लिट्यूड. लेट z इज इक्वल टू a प्लस b आहे. b एनी कॉम्प्लेक्स नंबर, कुठलाही कॉम्प्लेक्स नंबर असतो त्याचा आर्ग्युमेंट काढताना z इज इक्वल टू थीटा इज इक्वल टू tan इनव्हर्स b बाय a. फॉर्म्युला लक्षात ठेवा. आर्ग्युमेंटला आपण अँगल असं म्हणतो, थीटा म्हणजेच अँप्लिट्यूड. आर्ग्युमेंट म्हणजे थोडक्यात तुम्ही अँगल म्हणता त्याला. ठीक आहे. आर्ग्युमेंटला दुसरा शब्द काय? अँप्लिट्यूड. आता समजा मागाचंच एक्झाम्पल घ्या, z इज इक्वल टू 2 प्लस r. तर याला a किती आहे b किती हे तुम्हाला माहित पाहिजे. a प्लस b r, त्याचा a आहे 2 आणि b आहे 1. मी परत सांगतो, a आणि b माहित पाहिजे. थीटा इज इक्वल टू tan इनव्हर्स b बाय a. देन थीटा इज इक्वल टू tan इनव्हर्स 2 बाय 1. 2 बाय 1 किती असणार? b बाय a सांगितलं आहे. ठीक आहे. म्हणजे b 1 आहे, a 2 आहे, 1 बाय 2. थीटा किती असणार? tan इनव्हर्स 1 बाय 2. हे इनव्हर्स आहे. हे जे -1 असते ते इनव्हर्स असते. ते tan इनव्हर्स इकडे जाताना tan होतं. देन tan थीटा किती येणार? 1 बाय 2. tan इनव्हर्स इकडे जाताना काय होतंय? tan थीटा किती येणार? 1 बाय 2. लक्षात ठेवा मॉड्युलस आणि आर्ग्युमेंट. फक्त फॉर्म्युले पाठ करून ठेवा. मॉड्युलस आणि आर्ग्युमेंट किंवा अँप्लिट्यूड किंवा अँगल एकच असतं. तर थीटा असतो तो tan इनव्हर्स b बाय a, तो असा फाइंड करतो. समजलं? हे लिहून घ्या, डेफिनेशन स्क्रीनशॉट मारून. हा, आता इकडे लक्ष द्या. हे तुम्हाला मॉड्युलस आणि आर्ग्युमेंट लक्षात आलं असेल तर प्रत्येक क्वाड्रंटनुसार आर्ग्युमेंट बदलतात. प्रत्येक क्वाड्रंटनुसार. आता समजा तुमचा पॉइंट ए बी. आता मगाशी मी झेड इज इक्वल टू काय घेतलेला? 2 प्लस r. ओके. आता इथं ए आणि बी किती येणार? ए येणार 2 आणि बी किती येणार? 1. म्हणजे हा 2 1 पॉइंट कुठल्या क्वाड्रंट मध्ये येतो? फर्स्ट. म्हणजे आपण बघितलेला आहे. आता इकडे लक्ष द्या दोन्ही. पहिल्या क्वाड्रंट मधला पॉइंट काय असतो? प्लस प्लस. मी पहिल्या लेक्चर मध्ये इथे क्वाड्रंट आपण अँगल मेजरमेंट बघितलेला आहे की प्लस प्लस. इकडचा पॉइंट काय असतो? मायनस प्लस. म्हणजे हे मायनस असते आणि हे प्लस. तर दुसऱ्या क्वाड्रंट मधला मायनस प्लस, तिसऱ्या क्वाड्रंट मधला मायनस मायनस, चौथ्या क्वाड्रंट मधला प्लस मायनस. हे तुम्हाला 8वी 9वी 10वी ला झालेलं आहे. 8 9 10 ला की पहिल्या क्वाड्रंट मधला पॉइंट प्लस प्लस असतो कारण एक्स ऍक्सिस पॉझिटिव्ह, वाय ऍक्सिस पॉझिटिव्ह. दुसऱ्या क्वाड्रंट मधला मायनस प्लस, एक्स ऍक्सिस निगेटिव्ह, वाय ऍक्सिस पॉझिटिव्ह, मायनस मायनस, एक्स ऍक्सिस निगेटिव्ह, वाय ऍक्सिस पॉझिटिव्ह. पण पहिल्यांदा फर्स्ट प्रेफरन्स एक्स ऍक्सिस ला द्यायचा आणि सेकंड प्रेफरन्स कशाला द्यायचा? वाय ऍक्सिस ला. पहिल्यांदा एक्स ऍक्सिस पॉझिटिव्ह, नंतरच वाय ऍक्सिस निगेटिव्ह. फर्स्ट कोऑर्डिनेट एक्स ऍक्सिस असतो, सेकंड कोऑर्डिनेट वाय ऍक्सिस असतो. आता समजा हा पॉइंट तुमचा 2 1 आहे. म्हणजे क्वाड्रंट मधला पॉइंट तुमचा कुठल्या क्वाड्रंट मध्ये येतोय? फर्स्ट क्वाड्रंट. फर्स्ट क्वाड्रंट मध्ये आला तर अँप्लिट्यूड किंवा आर्ग्युमेंट. अँप्लिट्यूड म्हणजेच काय? आर्ग्युमेंट. याचा फॉर्म्युला काय होणार? अँप्लिट्यूड किंवा आर्ग्युमेंटचा तोच फॉर्म्युला थीटा इज इक्वल टू tan इनव्हर्स b बाय. समजा तुमचा दुसऱ्या क्वाड्रंट मध्ये पॉइंट आहे. आता दुसऱ्या क्वाड्रंट मध्ये मी पॉइंट असा घेतो, z इज इक्वल टू
-1 + 2y हा सुद्धा कॉम्प्लेक्स नंबर आहे. ह्याच्यात एबी पॉईंट कुठल्या क्वाड्रंट मध्ये येतो बघा, -1 2 क्वाड्रंट नंबर 2. 2 नंबरच्या क्वाड्रंटसाठी अँप्लिट्यूड काढण्यासाठी हा फॉर्म्युला वापरला, पाय प्लस tan इनव्हर्स 1 tan इनव्हर्स b बाय. लक्षात ठेवा, फर्स्ट नंबरच्या क्वाड्रंटसाठी थीटा tan इनव्हर्स b बाय. सेकंड नंबरचा क्वाड्रंट असेल तर थीटा पाय प्लस tan इनव्हर्स b बाय. काय फरक आहे फर्स्ट क्वाड्रंट आणि सेकंड क्वाड्रंट मध्ये? फर्स्ट क्वाड्रंट मध्ये tan इनव्हर्स b बाय a, सेकंड क्वाड्रंट मध्ये थीटा पाय प्लस tan इनव्हर्स b बाय. एक पाय एक्स्ट्रा येतो. पहिल्या क्वाड्रंट मध्ये पाय येत नाही, दुसऱ्या क्वाड्रंट मध्ये एक पाय आपण पुढे टाकतो किंवा एक्स्ट्रा येतो. हे एक्स्ट्रा आलाय पाय प्लस. आता समजा असं असतं z -1 -2 आहे, तर ते a -1 आला, b -2 आला, पॉईंट कुठला आला -1 -2. ab पॉईंट कुठला आला -1 -2. क्वाड्रंट कुठला आला निगेटिव्ह थर्ड. आता थर्ड क्वाड्रंट मध्ये जर अँप्लिट्यूड काढायचं असेल तर थीटा पाय प्लस tan इनव्हर्स b बाय. म्हणजे सेकंडचा आणि थर्डचा फॉर्म्युला सेम आहे. सेकंडचा आणि थर्डचा फॉर्म्युला सेम आहे. सेकंड मध्ये एक पाय पुढे येतो, तिसऱ्या क्वाड्रंट मध्ये सुद्धा आपला एक पाय पुढे येतो. पहिल्या क्वाड्रंट मध्ये आपल्याला पाय येत नाही, पहिल्या क्वाड्रंट मध्ये पाय बाहेर घ्यायचा नाही, दुसऱ्या क्वाड्रंट मध्ये एक पाय बाहेर घ्यायचा, तिसऱ्या क्वाड्रंट मध्ये एक पाय बाहेर घ्यायचा. आता चौथा क्वाड्रंट बघूया. चौथ्या क्वाड्रंट मध्ये समजा असा पॉइंट आहे 1 -2 आला, इथं a आला 1 आणि b आला -2. पॉइंट आला 1 -2 प्लस मायनस क्वाड्रंट कुठला आहे ना चौथा. चौथ्या क्वाड्रंट मध्ये 2 पाय बाहेर घ्यायचे. चौथ्या क्वाड्रंट मध्ये 2 पाय, म्हणजे लक्षात घ्या पहिल्या क्वाड्रंट मध्ये पाय बाहेर घ्यायचा नाही, दुसऱ्या क्वाड्रंट मध्ये पाय बाहेर घ्यायचा आणि आपला फॉर्म्युला वापरायचा पाय प्लस tan इनव्हर्स b बाय. फॉर्म्युला हाच आहे तुमचा tan इनव्हर्स b बाय फर्स्ट क्वाड्रंट साठी. सेकंड क्वाड्रंट साठी पाय प्लस tan इनव्हर्स b बाय. थर्ड क्वाड्रंट मध्ये सुद्धा एक पाय बाहेर येतो. थर्ड क्वाड्रंट मध्ये सुद्धा तुमचा किती पाय बाहेर येतो 1. आणि चौथ्या क्वाड्रंट मध्ये मात्र किती पाय बाहेर येतात 2. हे लक्षात ठेवा, चौथ्या क्वाड्रंट मध्ये 2 पाय. लक्षात ठेवा क्वाड्रंट पॉईंट नुसार आपल्याला क्वाड्रंट ओळखतो. ठीक आहे, त्यामुळे हे फॉर्म्युले पाठ केल्याशिवाय तुम्हाला पुढचा एक्सरसाइज येणारच नाही. फर्स्ट क्वाड्रंटचा अँप्लिट्यूड किंवा आर्ग्युमेंट कसा काढायचा, सेकंड क्वाड्रंटचा अँप्लिट्यूड कसा काढायचा, थर्ड क्वाड्रंटचा अँप्लिट्यूड कसा काढायचा, फोर्थ क्वाड्रंटचा अँप्लिट्यूड कसा काढायचा, हे त्याच्या कॉम्प्लेक्स नंबरवर डिपेंड आहे. हे कशावर डिपेंड आहे? कॉम्प्लेक्स नंबरच्या ए आणि बी ह्या व्हॅल्यूवर डिपेंड आहे. कॉम्प्लेक्स नंबरच्या ए आणि बी ह्या व्हॅल्यूवर डिपेंड आहे. आता पुढे जातो, तुम्हाला 8 9 10 ला असेल झालेला आहे किंवा अँगल अँड मेजरमेंट मध्ये पण आपल्याला झालेला आहे मॅथ्स 1 च्या एका टॉपिक मध्ये. तर हा मॅथ्स सेकंड चॉप्टर आहे. आता इथं एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस 0 ते 90 एक्स ऍक्सिस, 90 ते 180 वाय ऍक्सिस, 180 ते 270 निगेटिव्ह वाय ऍक्सिस आणि परत 360. एक कम्प्लीट रोटेशन 360 डिग्रीज असते. आपण बघितलं ह्याला आपण पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस म्हणतो. ह्याला पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस सॉरी ह्याला पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस म्हणतो. ह्याला निगेटिव्ह एक्स ऍक्सिस. ह्याला पॉझिटिव्ह वाय ऍक्सिस आणि निगेटिव्ह वाय ऍक्सिस कशात दाखवतो वाय डॅश दाखवतो. समजा तुमचा पॉइंट जर पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस कडे असेल तर तुमचा अँगल किती असणार 0 डिग्री किंवा 360 असणार. पॉइंट डाऊन पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस अँगल 0, तर अँगल 0 असतो. ठीक आहे, आता तुम्ही निगेटिव्ह एक्स ऍक्सिस वर गेला तर अँगल किती होणार 180. पॉइंट ऑन निगेटिव्ह एक्स ऍक्सिस अँगल 180. 180 आपण रेडियन मध्ये कसं लिहितो पाय. ठीक आहे, आता तुम्ही पॉझिटिव्ह वाय ऍक्सिस वर आला तर तुमचा अँगल किती असणार आहे 90 डिग्री. समजा तुमचा एबी पॉइंट पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस वर असेल वाय ऍक्सिस वर असेल तर तुमचा अँगल 90 असतो पॉझिटिव्ह वाय ऍक्सिस वर. आणि जर तुमचा अँगल जर निगेटिव्ह वाय ऍक्सिस वर गेला तर किती डिग्रीचा अँगल तयार होतो 270. 270 ला रेडियन मध्ये 3π/2 म्हणतात, 90 ला रेडियन मध्ये π/2 म्हणतो आणि 180 ला पाय. हा टेबल मला पाठ पाहिजे अँप्लिट्यूडचा टेबल. मॉड्युलस तो पाय, मॉड्युलसचा एकच फॉर्म्युला आहे मॉड z √a² + b², पण अँप्लिट्यूडचा टेबल मला पाठ पाहिजे. जर अँप्लिट्यूडचा टेबल तुम्हाला पाठ असेल तरच पुढचे एक्झाम्पल्स येणार आहे. त्यामुळे हे दोन्ही स्क्रीनशॉट मारून पाठ करायचे आहे. हे लिहून घ्या सगळ्यांनी, स्क्रीनशॉट मारा, वहीमध्ये नोट्स करताना हे लिहूनच घ्यायचं.
आता सगळ्यांना जर हा टेबल पाडवाला किंवा लिहून घ्या स्क्रीनशॉट मध्ये. आता मी एक्सरसाइज चालू करतो. टेबल पाठ करायचं, लिहून घ्यायचा. पहिल्या क्वाड्रंट मध्ये असेल पाय येत नाही, दुसऱ्या क्वाड्रंट मध्ये एक पाय बाहेर येतो, तिसऱ्या क्वाड्रंट मध्ये एक पाय बाहेर येतो आणि चौथ्या पायमध्ये किती पाय बाहेर काढायचे? चौथ्या क्वाड्रंट मध्ये 2 पाय बाहेर काढायचे. हे ऍक्सिस वर अँगल करतो. तीन मार्काला एक्झाम्पल असणार आहे, त्यामुळे व्यवस्थित लक्ष द्या. एक्सरसाइज नंबर 3. हा एक्सरसाइज नंबर 2 नवीन सिलेबस मध्ये 25% सिलेबस कट झालेला आहे. कोरोनामुळे 25% सिलेबस तुमचा कट केलेला आहे, त्याच्यामध्ये दुसरा एक्सरसाइज कॉम्प्लेक्स नंबरचा कट झालेला आहे. त्यामुळे मी तिसरा एक्सरसाइज चालू करतोय. दुसरा एक्सरसाइज 25% सिलेबस मध्ये कट झालेला आहे, त्यामुळे डायरेक्ट तिसरा एक्सरसाइज चालू करतोय. तिसऱ्या एक्सरसाइजची थिअरी होती, लिहून घ्या. फर्स्ट एक्झाम्पल, find the modulus and amplitude modulus and amplitude of Pauling complex number. खालील कॉम्प्लेक्स नंबर मध्ये मॉड्युलस आणि एम्प्लिट्यूड काढायचे. लिहून घ्या. फर्स्ट एक्झाम्पल, 7 - 5i. आता तुम्हाला मॉड्युलस काढायचं उपाय. मॉड्युलसचा फॉर्म्युला काय सांगितलाय मी? हा मॉड z इज इक्वल टू r इज इक्वल टू रूट ऑफ a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर. हा मॉड्युलस आहे. मॉड्युलस सोपा आहे. आणि आर्ग्युमेंट साठी काय सांगितलंय मी? आर्ग्युमेंट म्हणजेच एम्प्लिट्यूड. आर्ग्युमेंटला तुम्ही एम्प्लिट्यूड म्हणता. थीटा इज इक्वल टू tan इनवर्स b बाय a. फर्स्ट क्वाड्रंट. सेकंड क्वाड्रंट साठी एक पाय बाहेर घ्यायचा, पाय प्लस tan इनवर्स b बाय. बरोबर. थर्ड क्वाड्रंट साठी एकच पाय बाहेर घ्यायचा, पाय प्लस tan इनवर्स b बाय. आणि फोर्थ क्वाड्रंट साठी थीटा इज इक्वल टू 2 पाय प्लस tan इनवर्स b बाय a. हे माहित पाहिजे तुम्हाला. हे झालेलं आहे. मग टेबल मध्ये आपण घेतलेलं आहे. आणि मॉड्युलस मात्र एकच सांगतो, r इज इक्वल टू मॉड z इज इक्वल टू रूट ऑफ a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर. सोल्युशन. किंवा z इज इक्वल टू 7 - 5. कंपेअरिंग आपला कॉम्प्लेक्स नंबर काय आहे? कंपेअरिंग करताना z इज इक्वल टू a प्लस b आहे. देयरफॉर a मिळाला 7 आणि b मिळाला -5. कंपेअरिंग करा. a इक्वल टू 7 b -5. नाउ मॉड्युलस ऑफ z. Modulus of z. Therefore, r is equal to mod z is equal to root of a square plus b square. आपला फॉर्म्युला पाठ पाहिजे, बाकीच काय अवघड नाही. r is equal to मॉड्युलस z. त्याला आपण मॉड्युलस z म्हणतो. हे किती आहे? 7 चा स्क्वेअर प्लस -5 चा स्क्वेअर. 7 चा स्क्वेअर 49. निगेटिव्ह नंबरचा स्क्वेअर पॉझिटिव्ह असतो. किती आलं? 49 प्लस 25 74. आता 74 आपण बाहेर घेऊ शकतो का? नाही. असंच ठेवायचं. हे झालं तुमचं मॉड्युलस. त्याला 1 मार्क असणार आहे. त्याला किती मार्क असणार आहे? मॉड्युलसला 1 मार्क आणि एम्प्लिट्यूडला मात्र 2 मार्क असणार आहे. आता एम्प्लिट्यूड कसं काढायचा? आधी पॉइंट बघू. आधी आपण काय बघूया? पॉइंट ए बी. काय पॉइंट ए बी? 7 - 5. आता साधा कॉमन सेन्स आहे. हा पॉइंट कुठल्या क्वाड्रंट मध्ये असेल? मी काय सांगितलंय बघा पहिला. प्लस प्लस फर्स्ट क्वाड्रंट, मायनस प्लस
सेकंड क्वाड्रंट प्लस मायनस मायनस थर्ड क्वाड्रंट आणि प्लस मायनस फोर्थ क्वाड्रंट. म्हणजे प्लस मायनस इथं कसं असतं एक्स ऍक्सिस पहिल्यांदा रेफर करायचा. एक्स ऍक्सिस पॉझिटिव्ह वाय ऍक्सिस पॉझिटिव्ह म्हणून हा फर्स्ट क्वाड्रंट. एक्स ऍक्सिस निगेटिव्ह आणि वाय ऍक्सिस निगेटिव्ह पॉझिटिव्ह. एक्स ऍक्सिस निगेटिव्ह वाय ऍक्सिस निगेटिव्ह 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 आणि पॉझिटिव्ह निगेटिव्ह. हा पॉइंट पॉझिटिव्ह निगेटिव्ह आहे. Therefore point lies on fourth quadrant. तुमचा पॉइंट कुठल्या क्वाड्रंट मध्ये येतो? फोर्थ क्वाड्रंट मध्ये. आणि फोर्थ क्वाड्रंटचा फॉर्म्युला पाठवायची थीटा इज इक्वल टू 2π. चौथ्या क्वाड्रंट मध्ये 2π बाहेर घ्यायची म्हणून सांगितले. Therefore theta is equal to 2π plus tan inverse b by a. समजलं? 2π plus tan inverse b by a. b किती येतं? -5 आणि a 7. -5/7. बरेचसे विद्यार्थी a बाय b करतात. a बाय b नाहीये, b बाय a. संपलं. हे तुमचं आन्सर आहे. तर क्वाड्रंट कळायला पाहिजे तुम्हाला. आता तुमच्या ह्याच्या पुढे एक गोष्ट सांगतो तुम्हाला, बऱ्याचशा गोष्टी माहित नाही. टॅन इनवर्स मायनस थीटा असेल तर तो मायनस आपण बाहेर घेऊ शकतो. मायनस टॅन इनवर्स थीटा. आता टॅन इनवर्स जर आतमध्ये व्हॅल्यू निगेटिव्ह असेल तर निगेटिव्ह फक्त आपण काय करू शकतो बाहेर. मग ह्या पद्धतीने निगेटिव्ह बाहेर घेतला तर काय ना 2π. निगेटिव्ह बाहेर घ्यायचं प्लसचं काय होणार मायनस. नाही आत पॉझिटिव्ह येणार 5/7. टॅन इनवर्स मायनस थीटा मायनस व्हॅल्यू घेतलं टॅन इनवर्स. असं जरी ठेवलं तरी चालतंय. मग ह्या दोन पैकी कुठलं तरी एक आन्सर पेपरला लिहायचं. हे लिहा किंवा हे कुठलंही चालतंय पेपरला, काही प्रॉब्लेम नाही. निगेटिव्ह फक्त आपण बाहेर घेतलेला. संपलं. आता टॅन इनवर्सच्या टेबलमध्ये 5/7 ची व्हॅल्यू नाही, त्यामध्ये तसंच ठेवायचं. समजलं? लिहून घ्या मॉड्युलस आणि आर्ग्युमेंट. मॉड्युलसला 1 मार्क्स, आर्ग्युमेंटला 2 मार्क्स. आर्ग्युमेंटला क्वाड्रंट कळायला पाहिजे तरच तुम्ही आर्ग्युमेंट सोडवणार. लिहून घ्या. नेक्स्ट फाइंड. असंच घेऊया आपण. हेच पण लागणारच आहे. क्वाड्रंट कुठलाही कळायला पाहिजे. मॉड्युलसचा फॉर्म्युला पाहिजे. अँप्लिट्यूड 4 क्वाड्रंट मध्ये 4 वेगवेगळ्या प्रकारचे असतात. दुसऱ्या तिसऱ्या सेम आहे. फाइंड द मॉड्युलस अँड आर्ग्युमेंट. लिहून घ्या. पुढचा एक आपण एक्सरसाइज 3 मधलं पुढचा आहे. तुमच्या बुक मध्ये चेक करा. आहे √3 प्लस √2r. लिहून घ्यायचं. √3 प्लस √2r. त्याचा आपल्याला मॉड्युलस आणि आर्ग्युमेंट काढायचा आहे. √3 प्लस √2r. z इज इक्वल टू √3 प्लस √2r. कंपेअर हे गिवन आहे. z इज इक्वल टू √3 प्लस √2r. हे रियल नंबर आहेत. कॉम्प्लेक्स नंबरचं पहिले लेक्चर आपण चालू करताना रियल नंबरवरच घेतले. रियल नंबर आहे. कंपेअरिंग विथ z इज इक्वल टू a प्लस br. म्हणजे a ची व्हॅल्यू किती झाली √3 आणि b ची पण किती झाली √3. ओके. आता आपण मॉड्युलस पहिल्यांदा काढायचा आहे. नंतर अँप्लिट्यूड म्हणजे काही ठिकाणी आर्ग्युमेंट पण विचारतील. अँप्लिट्यूड म्हणजे आर्ग्युमेंट. नाव मॉड्युलस ऑफ z is denoted by r. Mod z is equal to root of a square plus b square. म्हणजे √3 चा स्क्वेअर. a किती आहे √3 आणि b √3. √3 चा स्क्वेअर आणि b √2 आहे. सॉरी b √2 आहे. √3 चा स्क्वेअर प्लस √2 चा स्क्वेअर. √3 चा स्क्वेअर 3, √2 चा स्क्वेअर 2. 3 प्लस 2 किती आलं 5. r इज इक्वल टू √5. आता मॉड्युलस फक्त क्वाड्रंट बघायला लागत नाही. फक्त अँप्लिट्यूड किंवा आर्ग्युमेंट बघता. नाव फाइंड करूया आपण. पॉइंट ए बी √3 √2
म्हणजे हा पॉइंट √3 पॉझिटिव्ह आहे, √2 पॉझिटिव्ह आहे, पॉझिटिव्ह फर्स्ट क्वाड्रंट. Therefore point lies on first quadrant. Point lies on first quadrant. Point हा तुमचा फर्स्ट क्वाड्रंट आहे. मग एम्प्लिट्यूड किंवा आर्ग्युमेंट, एम्प्लिट्यूड किंवा आर्ग्युमेंट कसं काढणार सांगा. थीटा इज इक्वल टू tan इनवर्स b बाय a. फर्स्ट क्वाड्रंट मध्ये पाय बाहेर घ्यायचा नाही, सेकंड क्वाड्रंट मध्ये एक पाय बाहेर येणार, थर्ड क्वाड्रंट मध्ये एक पाय, चौथ्या क्वाड्रंट मध्ये 2 पाय. ते जरा एम्प्लिट्यूडचं आणि आर्ग्युमेंटचं तुम्हाला लक्षात ठेवायचं. एम्प्लिट्यूडचं लक्षात. आता फर्स्ट क्वाड्रंट असल्यामुळे पाय बाहेर घ्यायचा नाही, सगळ्यांनी पाय आतच घ्यायचा आहे. थीटा tan इनवर्स b, b किती आहे √2. पहिल्यांदा फर्स्ट प्रेफरन्स b चा आहे √2. आणि मग हे पेपर मध्ये बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं √3 बाय √2 येतोय. फॉर्म्युला बघा, tan इनवर्स b बाय a असा दिलाय, a बाय b दिलेला नाहीये. लिहून घ्या, संपला. त्याच्यापुढे काही तुम्ही सोडवू शकत नाही, त्यामुळे लिहून घ्या. ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल्स. फाइंड मॉड्युलस अँड एम्प्लिट्यूड ऑफ द फॉलोइंग कॉम्प्लेक्स नंबर. खालील कॉम्प्लेक्स नंबर मध्ये मॉड्युलस आणि एम्प्लिट्यूड काढायचा आहे. एक होमोग्राफी घ्या, हे किती घेऊया चालेल. होमवर्कचा पहिल्यांदा लिहूया. फाइंड द मॉड्युलस अँड एम्प्लिट्यूड ऑफ द फॉलोइंग कॉम्प्लेक्स नंबर 6 - i. सगळ्यांनी सोडवा आणि ते पर्सनल व्हॉट्सअपवर टाका. 6 - i. नेक्स्ट आता इथे घेऊया एक्सरसाइज मधलं तिसरं -8 + 15i. -8 + 15i लिहून घ्यायचा. आता इकडे लक्ष द्या. त्याचा मॉड्युलस आणि एम्प्लिट्यूड काढायचा आहे. गिवन कुठला कॉम्प्लेक्स नंबर आहे. गिवन z इज इक्वल टू -8 + 15i. कंपेअरिंग विथ काय कंपेअरिंग करायचं. z इज इक्वल टू a + bi. a इज इक्वल टू -8, b इज इक्वल टू 15. नाउ मॉड्युलस. पहिल्यांदा मी मॉड्युलस करतो. नाउ मॉड्युलस ऑफ z is equal to r of mod z is equal to root of a square plus b square is equal to root of -8 square 15 square is equal to root of 64 plus 25 is equal to 289. आणि 289 कोणाचा स्क्वेअर आहे 17 चा. तर r is equal to modulus is equal to root 17. समजलं. आता हा पॉइंट कुठल्या क्वाड्रंट मध्ये येतोय हा चेक करायला लागणार, त्यानुसार एम्प्लिट्यूडचा फॉर्म्युला वापरायचा आहे. लक्षात घ्या पॉइंट कुठल्या क्वाड्रंट मध्ये येते बघूया. पॉइंट ए बी इज इक्वल टू -8 15. काय वाटतं मग कुठला क्वाड्रंट असेल. मायनस प्लस फर्स्ट क्वाड्रंट, मायनस प्लस सेकंड क्वाड्रंट, मायनस थर्ड क्वाड्रंट आणि प्लस मायनस थर्ड क्वाड्रंट. मायनस प्लस second quadrant. Therefore point lies on second quadrant. Point lies on second quadrant. आणि सेकंड क्वाड्रंट मध्ये एक पाय बाहेर घ्यायचा. सेकंड क्वाड्रंट मध्ये किती पाय बाहेर घ्यायचा. एक पाय. थीटा पाय प्लस tan इनवर्स b बाय a. हे लक्षात घ्या. हो आता b बाय a थीटा इज इक्वल टू पाय प्लस tan इनवर्स b पहिल्यांदा लिहायचं 15. a किती आहे -8. आता मी तुम्हाला काय सांगितलंय असंच ठेवलं तरी आन्सर चालेल, काहीही प्रॉब्लेम्स नाहीये. जर पुढे सोडवणार असला तुम्ही तर थीटा इज इक्वल टू पाय, हे मायनस बाहेर घ्या, tan इनवर्स 15 मायनस बाहेर घ्या. कारण का
मग तुम्ही पेपरला हे सोडू शकता किंवा हे सोडू शकता. टॅन इनवर्स जर निगेटिव्ह थिटा असेल तर अल्सो आपण निगेटिव्ह बाहेर घेतो. संपलं. काही अवघड नाही, व्यवस्थित लक्ष द्या. काही शंका असतील तर विचारा. मॉड्युलस आणि एम्प्लिट्यूड अजून एक्झाम्पल आहेत, आता ते राहिलेले एक्झाम्पल आपण पुढच्या लेक्चरला बघूया. ह्याच्यापेक्षा वेगळे एक्झाम्पल आहेत मॉड्युलस आणि एम्प्लिट्यूडचे, ते आपण पुढच्या लेक्चरला बघूया. हे लिहून घ्या स्क्रीनशॉट.